महत्त्वाची बातमी येते शेतकऱ्यांसाठी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सरकारने दिलेली डेडलाईन हुकली आहे। शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये अजूनही शेतकरी आहेत। दरम्यान कर्जमाफीची फाईल पुरवणी मागण्यांच्या तरतुदीसह राज्यपालांकडे पाठवली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्ता भरणेंनी दिली। उशीर होतोय, 30 जून पूर्वी त्यांनी जाहीर तारीख दिली होती, उशीर होतोय, परंतु उशीर जरी झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये सभागृहातने आपल्या पुरवण्या मागण्या जर मंजूर झाल्यानंतर त्याची ती मागण्या मंजूर झाल्यानंतर ती सहीसाठी राज्यपाल महोदयांकडे गेल्यामुळे थोडा उशीर होतोय। प्लस जे मोठे शेतकरी रिटर्न इन्कम टॅक्स भरणार आहे त्या शेतकऱ्यांची पण यादी आम्ही मागवलेली, लवकरच 1-2 दिवसामध्ये ती यादी आम्हाला प्राप्त होईल आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। स्मशानभूमी नाही तर गावाला निधीही मिळणार नाही, सरकारची कडक भूमिका। राज्यातील तब्बल 7444 गावे स्मशानभूमीत विना आहेत। राज्यातील ग्रामीण भागामध्ये मरणानंतर देखील ग्रामस्थांच्या मरण यातना संपत नसल्याचं विदारक चित्र दिसून येतंय। इथून पुढे गावाच्या विकासासाठी आमदार फंड, डीपीडीसी किंवा 15-25 योजनेतून जो निधी दिला जातो तो वापरताना गावामध्ये स्मशानभूमी असल्याचा दाखला आधी द्यावा लागेल। स्मशानभूमी असल्याशिवाय गावामध्ये दुसरं कुठलंही काम मंजूर करता येणार नाही असा अध्यादेश शासनाने काढला असून त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली। पुणे जिल्ह्यामध्ये दरडीचा धोका असलेल्या 72 पैकी केवळ 44 गावांच्या पुनर्वसनाला मंजुरी। 22 ठिकाणी कामे सुरू। मावळातील पाटण गावामध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर प्रश्न पुन्हा ऐरणीवर। 2 वर्षापूर्वी जिल्ह्यातील 72 दरड प्रवण गावांमधील एकूण 160 प्रस्तावांपैकी 65 प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात आले होते आणि या गावांमध्ये संरक्षण भिंतीसह अन्य प्रकारच्या आपत्ती नियंत्रणासाठीच्या कामांच्या एकूण किंमत सुमारे 412 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित होता। अनेक ठिकाणी मुसळधार तरी देखील निम्म्या राज्यावर दुष्काळाचं सावट। मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीहून कमी पाऊस। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामधील बहुतांश जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीहून कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली। पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ। नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे कंपन्यांवरील अविश्वास वाढला। अत्यल्प रक्कम मिळाल्याच्या तक्रारी। सुरुवातीला अल्प प्रीमियममध्ये नुकसान भरपाई मिळेल असा विश्वास निर्माण झाला होता, मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना नुकसान होऊन देखील भरपाई मिळाली नाही किंवा अत्यल्प प्रमाणात मिळाल्याच्या तक्रारी वारंवार समोर आल्या। त्यामुळे विमा कंपन्यांविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे। नागपूर विभागातील 9 लाख शेतकऱ्यांना 714 कोटींची मदत नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या खात्यामध्ये जमा। सरकारने तातडीचा निर्णय घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार 2025-26 मध्ये नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस, दुष्काळ आदी कारणांमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनामार्फत मदत देण्याचं धोरण अवलंबण्यात आलेलं आहे। आळंदीमध्ये अजूनही पूरस्थिती कायम। इंद्रायणी स्नान बंद। पाऊस ओसरला परंतु अद्याप देखील नदीच्या पाण्याचा वेग कायम। इंद्रायणी नदी अद्याप दुथडी भरून वाहते, त्यामुळे वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं इंद्रायणी स्नान सध्या बंद करण्यात आलंय। बारामती ॲग्रोला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारणे दाखवा नोटीस। कारखाना बंद करण्याचा इशारा। इंदापूर तालुक्यातील शेळफळगडे येथील बारामती ॲग्रो लिमिटेड या आमदार रोहित पवार यांच्या साखर कारखान्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। पुणे जिल्ह्यातील मनसर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। मनसर बनावट दूध रॅकेट प्रकरणामध्ये आरोपीसह माहिती देण्यास टाळाटाळ। बनावट दूध रॅकेट प्रकरणामध्ये माहिती देण्यास टाळाटाळ झाल्यामुळे मनसर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने चर्चेला उधाण आलंय। यातील काही आरोपी राजकीय पक्षाचे नेत्यांचे जवळचे नातेवाईक असल्यामुळे एक प्रकारे पोलिसांवर दबाव असल्याने त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचं समजतंय। पुणे जिल्ह्यामध्ये पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक बदल। संत ज्ञानेश्वर, संत तुकारामच्या पालख्यांचा शहरामध्ये मुक्काम। रस्त्यांवर लोटणार जनसागर। दूध उत्पादकांना दिलासा। गाईच्या दुधाचा दर 41 रुपयांवर। तुकाराम मुंडे इफेक्ट। राज्यातील संकलनामध्ये 20 लाख लिटरची घट। तुकाराम मुंडे यांच्या भेसळविरोधी कारवाईचा परिणाम। अमूल संलग्न संघांकडून प्रमाणित गाईच्या दुधाला प्रति लिटर 41 रुपयांचा दर। राज्यातील संकलनामध्ये तब्बल 20 लाख लिटरची घट झाली। ई पीक पाहणीला वेग पण अजून मोठा पल्ला बाकी। धाराशिवमध्ये केवळ 16.22% क्षेत्राची नोंद। वेळेमध्ये ई पीक पाहणी पूर्ण झाल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। ही केवळ नोंद नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कांचं संरक्षणही। पीक पाहणी ही केवळ ऑनलाईन माहिती भरण्याची प्रक्रिया नसून शेतातील पिकांचा अधिकृत डिजिटल पुरावा आहे।
आदिवासींना मिळणार आता हक्काचा 7/12. वनपट्टा धारकांसाठी नमुना 7E आणि 12E लागू. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावे 7/12 उतार्यावरील केवळ इतर हक्क या सदरामध्ये नोंदवली जात होती, पण मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना आयडी मिळवण्यामध्ये, बँकांकडून कृषी पीक कर्ज घेण्यात तसेच कृषी विभागाच्या योजनांचा लाभ उठवण्यामध्ये अडचणी येत होत्या. राज्यातील मुसळधार उद्यापासून कमी होणार. विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये मात्र येलो अलर्ट. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आता हळूहळू कमी होऊ लागला असून शुक्रवारपासून या भागातील पाऊस उघडपीप देणार आहे. शांतता करार अखेर संपुष्टात. इराणच्या 80 ठिकाणांवर अमेरिकेचे हल्ले. कुवेत, बहरीनवर इराणचे प्रतिहल्ले. इराणने होर्मुझमध्ये तेलवाहू जहाजांवर हल्ले केल्याने पुन्हा युद्ध सुरू. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करू. पूरस्थितीचा अमित शहा यांच्याकडून आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा. राज्यातील सद्यस्थिती, मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेत अमित शहा यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. सरसकट कर्जमाफी आणि पीक विमा मुद्द्यांवर रविकांत तुपकर आक्रमक. शेतकऱ्यांसह विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न. 7/12 बिरकावले. सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा आणि हमीभावाच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांचे विधान भवनावर धडक आंदोलन. 7/12 फेकून सोयाबीन आणि कापूस उधळत सरकारला इशारा दिला. जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये राज्यात अतिवृष्टी, सरासरीच्या तिप्पट पाऊस. 4ही विभागामध्ये दमदार पाऊस. पुढील आठवड्यामध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा. सोयगाव, सिल्लोडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. केळणा, सोना नद्यांना पूर आला. निंबायती गावाला 3 तास पाण्याने वेढला. 5 गावांचा संपर्क तुटला. आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये मध्यरात्री भीषण भूस्खलन. काळवाडी परिसरातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान. मुसळधार पावसामुळे काळवाडी क्रमांक 1 आणि 2 दरम्यान डोंगराचा भाग कोसळला. जीवितहानी टळली. दरडप्रवण गावांबाबत पुन्हा चिंता वाढली. डोंगराच्या पायथ्याशी राहणारे नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहत असून प्रशासनाने सतत पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी स्थलांतर, संरक्षण भिंती, पाण्याचा निचरा किंवा भूवैज्ञानिक तपासणीसारख्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली. खडकवासला धरणातून 808 क्युसेकने विसर्ग सुरू. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग सांडव्याद्वारे करणार. जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची माहिती. धरण 94% भरले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पेरणीसाठी लगबग सुरू. फुलंब्री, घाटनांद्रा पूर्णत्वाकडे. सोयगाव मात्र मागे. फुलंब्रीमध्ये मक्याचा बोलबाला तर पैठणमध्ये कपाशीला पसंती. सोयगाव तालुक्यामध्ये 52% पेरणी पूर्ण. शासकीय रुग्णालयांमध्ये MRI करता रुग्णांना 35% सवलत मिळणार. हसन मुश्रीफ यांची माहिती. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये MRI सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून रुग्णांना तात्पुरती शुल्कामध्ये 35% सवलत मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. धरणांमधील आवकेमध्ये वाढ. राज्यामध्ये 255 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी. कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, आंबेगाव, खेड, हवेली आणि वेल्हा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. पूर्णा धरणाचे 2 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडले. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होते आणि त्या अनुषंगाने धरणातील पाण्याचा येवा पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणातील पाणी नदीपात्रामध्ये सोडण्याचा निर्णय प्रकल्प प्रशासनाला घ्यावा लागला. महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती आली. लाखो हेक्टर क्षेत्राला सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा लाभ. विदर्भातील दुष्काळग्रस्त भागासाठी महत्वाकांक्षी ठरणाऱ्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून प्रकल्पाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असलेल्या वन आणि वन्यजीव विभागाच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागांतर्गत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने तयारी सुरू केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.